तुझं किती झालेलं आहे शिक्षण? BA. दोनच अक्षरे शिकली ते बी उलटे. मग पुढे काय करायचंय तुला आता? मला व्यवसाय करणं. व्यवसाय म्हणजे धंदा. धंदा टाकायचा आहे तुला? अरे मेंटल, व्यवसाय म्हणजे बिझनेस. बिझनेस करायचा आहे मला. चालेल ना, मला काही अडचण नाही. मी टाकून देईन तुला धंदा, सॉरी व्यवसाय. कशाचा? ते राहत नाही का बायाचं भुया कापाचं, मिशा कापाचं, कटिंग करायचं दुकान, महिला गॅरेज, काय म्हणते त्याला इंग्लिश मध्ये? हा, ब्युटी पार्लरची. मेंटल, ब्युटी पार्लर म्हणते त्याला. हा तेच ते. ऑर्डर प्लीज सर. मेनू कार्ड दे. हे घ्या, पण आधी सांगून देतो, इथं सगळ्यात स्वस्त फक्त पाणी भेटन, ते बी साधं. तू का गरीब समजू राहिला का मला? अरे तुला आणि तो हॉटेलला उभ्या उभ्या इतकत घेईन मी. माझ्या मामाच्या बायकोच्या खात्यात 5,000 रुपये. अरे भिकार बदग्या, मी एका दिवसात 7,000 रुपये कमवतो. एका महिन्याच्या पगारात तो पूर्ण खानदान इतकत घेईन. ऑर्डर दे, तुला काय खायचं इथं? मला 1 प्लेट पनीर, 1 प्लेट काजू करी, 1 प्लेट जिरा राईस, 2 बिस्लरी बॉटल पाणी, आणि अजून काही मागायचं असेल तुमच्या हॉटेलमध्ये ते बी घेऊन या. 8-10 दिवसापासून हिना जेवण करेल नव्हतं काय? 2-3 हजार गाडती आता ही. सर तुम्हाला काय आणू? पापड. ओके. तुला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे? मला ना सरकारी नोकरीवाला, पैशावाला मुलगा पाहिजे, आणि त्याच्या घरी ना बंगला, गाडी, कार सगळं पाहिजे. यार आपण तर एकच अंडरपॅन्ट 2 दिवस घालतो, ती बी उलटी करून. दाढी घरीच करतो आंघोळीच्या साबणाना, आणि ते बी वापरेल बिलेड ना. तुला कशी मुलगी पाहिजे? जिवंत पोरगी पाहिजे फक्त आपल्याला. मग ती कशी असो, काळी, ढेबरी, फेफरी, पळून जाईल, लग्न होईल, 4 लेकराची माय, कशी पोरगी चालते आपल्याला? लवकर लयच काटियल दिसतो लग्नासाठी. लग्न झाल्यावर तुझा काय प्लॅन आहे? लग्न झाल्यावर मस्त 6-7 पोरं पैदा करायचे, 4-5 म्हशी घ्यायच्या, शेण काढायचं, मस्त दूध विकायचं, सट खायचं आणि सट हागायचं, टेन्शन नाही घ्यायचं. तू काय प्लॅन आहे लग्न झाल्यावर? मला पायलट बनणं. म्हणजे इमानाचा ड्रायव्हर. अव काय ठेवेल त्या इमानामध्ये? हवात जायचं, खाली यायचं. तो जर माझ्या संग लग्न केलं ना, तर मी तुला रिक्षा घेऊन देईन. मस्त भाडे मारायचे. तो स्वप्न बी पुरं होतं तो ड्रायव्हर बनायचं, आणि पैसे बी येते आपल्या घरात. पागल आहे का रे तू? तुला दगड मारले की ना पागल म्हणून राहिली तर? याच्या आधी तो आयुष्यात एखादी पोरगी होती का? म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे? माझ्या आयुष्यात पोरगी? अव मी जर रस्त्यानं चाललो ना, तर पोरगी मायापासून 10 फूट लांब चालत्यावर. माया मामानं माया धाकानं लग्न नाही केलं. कहून त्याला वाटलं की आपल्याला जर पोरगी झाली तर तिचे संग ह्यो लग्न करून घेईन, म्हणून माया मामानं अजून लग्न नाही केलं. असं काही नाहीये बर का की मी लय शाहू आहे, गरीब आहे. मी बी लय लपडे बाजे, पण मायाकडून एक बी पोरगी पटत नाही. मी पुरा जोर लावला पोरगी पटवासाठी, पण कोणीच तीच पोरगी मला भाव देत नाही. तू तर अखंड सिंगल आहे. सिंगल संघटनेचा अध्यक्ष मीच आहे. तो आयुष्यात आहे काय एखादा पोरग? एखादा? अरे विचार किती आहे? किती म्हणजे? बाजार भरेल काय पुरा? अरे मावा, कॉलेजचा वेगळा बॉयफ्रेंड आहे, गल्लीतला वेगळा बॉयफ्रेंड आहे, ट्युशनचा बॉयफ्रेंड वेगळा आहे, व्हॉट्सअपवरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे, इंस्टाग्रामवरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे, रिचार्ज मारून देणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे, फिरायला नेणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे. बापरे, संस्थाच खोलेल तो आता बॉयफ्रेंड बनवायची. मी स्वतःच्या जीवावर जगते, घरच्याच्या जीवावर नाही जगत. तू घरच्याच्या जीवावर नाही, बॉयफ्रेंडच्या जीवावर जगती. देवानं दिले म्हणून मी घेतले. इतके मागचा पुढचा विचारच केला नाही तो आता. खुश हुआ.